नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपल्या कॉलेज थ्रू माडमसोला या गावी NSS कॅम्पचे आयोजन केलेले आहे. हे गाव आपल्या यवतमाळपासून तब्बल 12 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण अपडेट देत राहील, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, मी झालो रेडी, कारण मला जायचे होते कॉलेजमध्ये झेंडावंदन करण्याकरिता. तर बघितलं तर काय, आपला प्रणव आणि भावेश गाडी घेऊन तयारच होते. त्यांच्यासोबत मी आलो गाडीवर कॉलेजमध्ये, आणि कॉलेजमध्ये झेंडावंदन झाल्यानंतर लगेच थोडीफार रील वगैरे बनवली. नंतर आम्हाला जायचे होते NSSच्या कॅम्पला, तर आम्ही लगेच घरी आलो. त्यानंतर थोडं तयार वगैरे होऊन आमची बस येणार होती 12 वाजता. मी माझ्या मित्रासोबत बस स्टॉपवर आलो. बसमध्ये बसताच काय तर बघतो तर काय, एक आतंकवादी पहिलेच बसमध्ये जाऊन बसलेला होता. मित्रांनो, कॉलेजमध्ये आल्यास आम्ही काकाजीसोबत थोड्याफार गोष्टी खापरल्या. नंतर आम्ही थोडीफार NSSची टी-शर्ट घालून थोड्याफार पोजिंग वगैरे दिला. बघतो तर काय, बस तर कॅम्पला जाण्यासाठी रेडीच होत्या. बसमध्ये जाता जाता थोडीफार मजाक मस्करी तर जमतेच हो. कॅम्पच्या ठिकाणी पोचताच आम्ही सगळे आमचे सामान वगैरे उतरवले. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या स्पॉटवर. तिथे पोचताच बघतो तर काय, भाऊ तर मस्त आराम करत होते. मग मी भेटलो छोटूला. बोला, हाय छोटू. ते बघून भाऊला तर खूप आनंद झाला. त्यानंतर तिथे थोड्या फदायला केल्या. नंतर लगेच इनॉग्रेशनचा प्रोग्राम चालू झाला. त्यानंतर थोडी संगीत खुर्ची पण झाली. संगीत खुर्ची चालू असताना माझा मित्र देखो देखो दरिंदगी चेहरे से कटा. त्यानंतर आमची मस्त पंगत बसली. पंक्तीत आम्ही मस्त जेवलो. जेवता बघतो काय, भावाला तर खिचडी चढली. नुसता बडबड करत होता. त्यानंतर आम्ही गावकऱ्यांसोबत थोडाफार संवाद साधला. तर मित्रांनो, आजचा दिवस इथे संपतो, पण धमाल अजून बाकी आहे. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा.